नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरले. आधीच नैसर्गिक संकट आणि कोसळत्या भावामुळे शेतकरी अडचणीत असताना आता बाजार समितीच्या आवारातही शेतकरी सुरक्षित नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. चोरीची बाब सकाळी लक्षात येताच शेतकरी आक्रमक झाले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे मुख्य गेट बंद करून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कांदा लिलावाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आणि बाजारपेठेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करताना बाजार समितीत अशा प्रकारे चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखेर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढली आणि आरोपींचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि गेट उघडण्यात आले. सध्या बाजार समितीचे कामकाज आणि कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले असून तरी या घटनेने बाजार समितीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता पोलिस या चोरट्यांचा बंदोबस्त कसा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. आम्ही संध्याकाळी 6 वाजता ट्रॅक्टर इथं लावले. त्याच्यानंतर 10:15 वाजता डिझेल चोरी गेलेलं आहे. इथं कोणीच नव्हतं. आम्ही ट्रॅक्टर सोडून घरी गेलो. सकाळी आम्हाला कळलं का तुमच्या ट्रॅक्टरची चोरी झाली डिझेलची. माझ्या ट्रॅक्टरमधलं कमीत कमी 30 लिटर, माझ्या पुतण्याच्या ट्रॅक्टरमधलं डायरेक्ट 50 लिटर जेवढी टाकीत होतं एकही थेंब ठेवलेला नाही त्याच्यामध्ये. असे 13 ते 14 शेतकऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहे. आमची मागणी काही नाही, संरक्षण दिलं पाहिजे. याला मार्केट कमिटीच जबाबदार आहे, बाकी दुसरं कोणीच नाही. ते बी जे रात्री कर्मचारी ड्युटीला आहे हे त्यांनीच केलेलं आहे. आमचा हा ठामपणे निर्णय हे त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. का इतर माणूस कोणीच येणार नाही इथं डिझेल चोरीसाठी. का सीसीटीव्ही आम्ही आता 1 तास हे केलं तर 7 नंतर काहीच दाखवित नाही रात्रीचं. का रात्री किती वाजता चोरी झाली किंवा आले कसे गेले कसे हे सुद्धा दाखवत नाही.